मनसेची आज शिवतीर्थावर बैठक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 9 वाजता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक सत्र होणार आहे। मुंबईतील शाखाध्यक्ष आणि त्याचबरोबर उपशाखाध्यक्षांच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या मनसेच्या केंद्रीय समितीसोबत राज ठाकरे बैठक घेतील। मनसे पक्षांतर्गत केंद्रीय समित्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आढावा घेणार आहेत। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी 9 वाजता बैठक होणार आहे। मनसे पक्षांतर्गत केंद्रीय समित्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आढावा घेतील। मुंबईतील शाखाध्यक्ष त्याचबरोबर उपशाखाध्यक्षांच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या मनसेच्या केंद्रीय समितीसोबत ही बैठक होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, 9 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे, काय कोणते महत्त्वाचे मुद्दे यामध्ये चर्चेले जातील? अगदी बरोबर आहे। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ज्या काही समित्या स्थापन केल्या होत्या त्या समित्यांचा अहवाल जो आहे तो अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सोपवण्यासाठी बैठका होत आहेत। या अहवालामध्ये नेमकं कुठल्या त्रुटी आहेत, काय करायला पाहिजेत, कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करायला पाहिजे, लोकांच्या सोबत गेल्यानंतर लोकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या सगळं या अहवालात आहे। आणि याच समितीची आज 9 वाजेच्या सुमारास राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। यामध्ये विविध प्रकारच्या ज्या समस्या आहेत, आता आजपासून शाळा उघडणार आहे आणि त्या अनुषंगाने हिंदी भाषेचा विषय होता, तो भाषेचा विषय सुद्धा कशा प्रकारे विषय जो आहे तो मार्गी लावायचा आहे। सरकारने तर हिंदी भाषा ही जी आहे ती कंपल्सरी न करण्याचं सांगितलं होतं, परंतु त्यावर अजून कुठलाही जी.आर निघालेला नाहीये। शाळांमध्ये हिंदी भाषेविषयीचे जे आहे ते पुस्तक ते सुद्धा वाटप सुरू होत असल्याचं पाहायला होतंय। आणि या सगळे जे इश्यू आहेत त्या इश्यूवर या संदर्भात बैठक होणार आहे। धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीसाठी।